जारगाव चौफुली येथे तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला पाचोरा पोलिसांनी जेरबंद केले आहे. आठवड्यातील शस्त्र कायद्यांतर्गत ही सलग दुसरी धडक कारवाई ठरली आहे. पाचोरा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यात शस्त्र अधिनियमाखालील गुन्ह्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी गुन्हे शाखेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान जारगाव चौफुली परिसरात एक इसम धारदार लोखंडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित संशयिताला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सोमनाथ त्र्यंबक पाटील, वय 19, रा हनुमान नगर, पाचोरा असे असून त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 84/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, जितेश पाटील, योगेश पाटील आणि हरीश परदेशी यांनी सहभाग घेतला. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे. आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.